20 मेला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपला आणि लगेचच 27 तारखेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यातील मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, आमदार, खासदार, विधान परिषदेतील आमदार, सगळे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि युवक पदाधिकारी एक बैठक झाली। लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व कार्यकर्त्यांनी जे काम केलं महायुतीचं त्याबद्दल अभिनंदन माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी अजितदादा पवारसाहेबांनी केले आणि जी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये माननीय प्रांताध्यक्षांनी दिलेली की आता विधानसभेची तयारी करायची, या दृष्टिकोनातून आज ही महत्त्वपूर्ण बैठक झाली। पुढे विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये आत्तापर्यंत असलेली आचारसंहिता ती शिथिल व्हावी म्हणून राष्ट्रवादी पक्षाने मुख्य निवडणूक आयोगाकडे ती मागणी केलेली आहे। त्यानंतर एक चिंता माननीय छगन भुजबळ साहेबांनी व्यक्त केली की कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक ह्या देखील इथे आचारसंहिता लगेच लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये खरं तर सगळे मतदार नसतात, एक ठराविक साधारण 1,00,000-1.25 लाख लोकच पदवीधर किंवा शिक्षक मतदार असतात। तर त्यावेळेला देखील आचारसंहिता शिथिल असावी अशा प्रकारची मागणी माननीय भुजबळ साहेबांनी केली आणि एकंदरीतच विधानसभेच्या कामाला लागूया हा संदेश आजच्या बैठकीमध्ये देण्यात आला नेत्यांकडून। सर, शरद पवार गटाकडून काही नेते असतील, पदाधिकारी आज एक पक्षप्रवेश देखील झाला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे धीरज शर्मा यांनी त्यांच्या असंख्य अशा सहकाऱ्यांतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला। गेले अनेक वर्ष धीरज शर्मा हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। उत्तम संघटन भारतभर त्यांनी बांधलं होतं आणि जवळजवळ 18 राज्याच्या राज्यप्रमुखांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। मी धीरज शर्मा आणि त्यांच्याबरोबर आलेल्या विविध राज्यातील युवक राज्यप्रमुखांचे स्वागत करतो। ह्याचप्रमाणे राजस्थान असेल, बिहार असेल, दिल्लीचे कार्याध्यक्ष असतील, ह्या लोकांनी देखील आज माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे।